तर गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. काय करणार गरीबाची पोरं माझ्या तुला नाही तू आंघोळच नाही केलीस. काय करणार विचारा. आज जत्रा आहे रात्री आणि पाऊस पडायला लागला इथं. आता जरासा कमी झालाय, एवढा काय दिसणार नाही अजून, पण बघा येऊ आपला आपली सॉरी नाव काय होता, नाव विसरलं हिजा, नाव विसरलं हिजा. तर आज बघू पाऊस थांबला तर जत्रेला जाऊ रात्री. विचार केलेला, लाईट गेले म्हणून कंटाळा आला म्हणून आता जाणार होतो बाहेर नेटवर्कवर. तर भाई पाऊस बघा किती खोटा आहे. पाऊस पण आता जोरात यायला लागला बघा. असं म्हणणार नाही का, व्हिडिओ दिसत नाही पाऊस. खाली दाखव, हा गाडीवर दाखव. आता जोरात पडला आणि इथं आपली लुना उभी आहे. लुना चलेगी तू ना तू ना. मला तोच समजलं नाही, मोबाईल ऑर्डर आपण खाली फुकट लावला. आम्हाला लक्षात अरे कहना क्या चाहते हो, आम्हाला लक्षात होता. तर आम्ही असा भीती वाटत की विसरलेलो असेल म्हणून लक्षात राहिलेला रस्ता. बिना मॅपचा आलो आम्ही. काय करणार, पाऊस एकदम नाटकी आहे. गेलो असतो मस्त नेटवर्कवर, वाकड्या तरुणाची मुद्दाम जोरात यायला लागला. पूर्ण अख्खा हे बजल्या. बघू जर पाऊस थांबला तर जाऊ पुढं, अपडेट देत राहू. तर आता थोडा पाऊस थांबला म्हणून आता आलं नेटवर्कवर. पण बघा माळा पूर्ण असा रिकामा. इथे 2-4 घरं दिसतील की पूर्ण रिकामा. फक्त पावसात हिरवागार होतो. इथे सानावरती यांची बोलवलची झाड बघा सुकलंय पूर्ण. पहिला पूर्ण भरगच्च होता. आता जर रात्रीपर्यंत पाऊस थांबला तर होईल जत्रा. तर मग विषय काय होतं तर बघू, सांगू तुम्हाला. हे का लुना, माझी लुना यू चा भेटू नंतर. आता रात्री झाली, आता परत आपण इथं आलो आणि अशा प्रकारे आता फटाके फोडून जत्रा चालू केलेली आहे. पण ही आपली फक्त गावातली जत्रा आहे. काटे विटे फक्त सिंगल एक काठी असे नाचवणार विचवणार. मंदिराच्या देवळाच्या गोल फिरवणार आणि बाकी काय विषय नाही एवढा. पालखीची नाचवली बस. आणि नंतर नमन वगैरे असेल, दाखवा तुम्हाला नमन वगैरे. तर आता नमनची सुरुवात होते आणि नमनची सुरुवात गणपती बाप्पाच्या कार्यक्रमाने होणार. तर बघा जरा तुम्ही बघा मस्त चिलॅक्स चलो. भक्त गाती ताव गुणगान, पंचारती वाळू आधी पुजोया. देव बाप्पा गजानन, पंचारती वाळू आधी पुजोया. आणि इथे त्यांचे मोठे फॅन बसलेले आहे. फुल त्यांच्या समोर असं गुडघं बसून बाई व्हिडिओ बनवत आहेत. काहीच समजत नाही. तुम्ही एन्जॉय करावा. इथे मला कंटाळा आला. आम्ही आता जातो वरती लाटूच्या यात्रेला. म्हणजे परत आलो आणि असेल तर दाखवतो तुम्हाला. आपण चाललोय. सॉरी
सॉरी लाटवणला चाललोय आता. गाईचं इथं काम चालू आहे. आता जातोय आपण लाटवणला. जत्रा बघू पुढे काय. अरे कर 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 कंटिन्यू कर तुझा. थंडी भरपूर वाटते इथे पाऊस पडल्यामुळे. बघा कापतोय नुसता सगळं. काय भेटू पुढे. कौन है क्यों है तर गाईस आता आपण चाललोय आठवणच्या जत्रेला. आणि थंडी तर खूप असते कारण की पाऊस पडलेला म्हणून. बघूया पुढे. आता इथे बघू शकतो काळोख आहे पूर्ण. क्लिअरिटी हकते पूर्ण. आता आपण बघू शकता फटाके फोडायला चालू केले. पब्लिक येतील आता थोडं. सगळ्या काट्या उभ्या आहेत. रात्रीचे वाजले 1:30 आणि वरती आम्ही फिरतोय मस्तपैकी चिलॅक्स दे. पूर्ण खालपर्यंत लाईन गाड्यांची. पुढे जाऊ आणि बघू दाखवतो तुम्हाला. काटे वगैरे माणसाला लटकून करतात. इथे आता त्याला लटकून 4 वाजता तुम्हाला एक 360 दाखवतो. इकडे देऊ पालख्या उभ्या काट्या. त्याच्या पुढे काट्या आणि पालख्या अजूनही नाचत आहेत. बघा सॉरी फक्त काठी नाचत आहे. पालख्या नाही आहे. ते जरा लांबून नीट दिसला नाही. ते बोर्ड हे करत म्हणून म्हटलं पालखी पण नाचत आहे. बाकी आयुष्य नाही. चला इथे सगळे उभे आहेत आणि काक्यांचं मस्त आरामात चिल होते. वरती बसून बघतात भाई. चिलायचं हे बघा दाखवत. एकदम चिलायचं होते बसले ना भाई. झगमगाट होते. सही आहे यांचा. बघू शकता तुम्ही आपली श्री भैरी भवानी प्रसन्न. आणि इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज पालखी आहे. रोटी वगैरे बदल मानपान हा पूर्ण मग देऊळ आहे इथे. खाली आपण तुम्हाला अर्धे टायटले आपण जेव्हा बाहेरच आहे अजून. तिकडे काट्या वगैरे दुकानं लागले भांडी भिंडी तुला काय पाहिजे सगळं आहे. टोपी बिपी 1 साईड नडायचं पूर्ण. एवढ्या वर्षात पहिल्यांदा देवळात गेलेलो मी. विचार फक्त खास तुम्हाला दाखवायसाठी त्यासाठी. हे बॅग पाहिजे का गर्लफ्रेंडला. आणि हे इथे आपल्या पारंपरिक प्रथेनुसार काट्यांसोबत ढोल उग्र असं वाजवत नाही. इथं आपल्या काय बोलतात काही विसरलं. भावना पोचते तुमच्यापर्यंत. समजून घ्या विषय. बाकी काय इकडे पालखी पण आठी ती सोडी बाबू 1 साईड नडतं सगळ्यांना. तर आत्ता आठवलं मला काही. खालूबाजा बोलतो त्यांना. खालूबाजा या आत्ता आठवलं
पालखीला घेऊन चालले देवीला भेटायला. काटे बघू शकतो एवढी मोठी कुठली भेटली नाही का डोक्यावर पडायची नाही ते. पब्लिकची नुसती अंदाजून भीड आहे. वन बी वन बॅटल चालू आहे भाई ती आबूची टीम आणि ही दुसरी कुठली तरी बनतेच आहे. तर हे बाबाच्या वरती चढले त्यांना आता वरती रशी बांधतील, त्यांना बांधतील आता वरती एका साईडला आणि एका दोन्ही साईडून रशीने यांना गोल फिरवतील आणि हे पाणी सोडतील त्यांच्या बाजूला 5 फेऱ्या मारतील असं काहीतरी आहे. बघू आपण पुढे त्याला. यानंतर राखण देणारी जी समिती आहे त्याच्यामध्ये कृष्णा महादेव पवार, नामदेव कृष्णा थप्पाळ, किशोर शांताराम कदम, प्रकाश दगडू कदम आणि प्रवीण रामचंद्र कदम यांनी तयार. 5 minutes later.
गाईस अशा प्रकारे आपल्याला फसवण्यात आलेला आहे. कारण की मला वाटलेलं की भाई आता पिक्चरमध्ये कसं दाखवतं ते अगं बाराचे पिक्चर होते की त्याला असं हुक होते लटकवतात चांबडीच्यातून हुक वीक लावून असं अडकवून मग त्याला गोल फिरवणार आणि डायरेक्ट देवळात फेकतात त्याला. असं भाई वाटलेलं मला की असं असेल. तेव्हा इथे फक्त नुसता गोल फिरवलेलं नाही व हे आता नुसतं गोल फिरतात खाली. काय भाई फसवलं आहे फसवलं. तवा सारा मूड खराब कर दिया इसने भाई साहब. क्या ही बोलू मैं अभी. काय नाही विषय सोडा गाईस. प्रत्येक गावाचं प्रथा वेगळी असेल. इथे आता लाटवणलाही असं असेल दुसऱ्या गावात कुठे वेगळा असेल तसं हुकूत असेल त्यांचं ते बघतील बाई. आपल्याला काय बघू आता पुढे कसं काय ते. चला एन्जॉय. तर आता आईस्क्रीम खाता निघायच्या टायमाला घे बाबा. काय बोलायचं आहे आता. बाय. काय बस झाला एवढाच. नाईस व्हेरी डेंजरस. तुला काय बोलायचंय. जाऊ ना जाऊया आपल्याला झालंय तसं. जय श्रीराम. घरी भेटू. एक काम कर बघ नवरीचा मामा घेऊन ये. आजच्या व्हिडिओसाठी बस एवढाच. भेटू परत पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.